नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये. मित्रांनो, असं वडकीकरांचं भव्य दिव्य हिंदकेसरीचं मैदान 5 डिसेंबर 2025 रोजी पार पडलं मित्रांनो. आणि त्या मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी झाले संभाजीनगर एक्सप्रेस, श्रीनाथ केसरीचा, फॉर्च्युनरचा मानकरी लखन आणि शेवाळ्याच्या आबांचा हिंदकेसरी पाखऱ्या. मित्रांनो, ही जोडी या मैदानात एक नंबरचे मानकरी आणि हिंदकेसरी किताबाचे मानकरी झाले. त्या मैदानामध्ये आपला लाडका बकासूर पळाला होता. गटाला सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाला आणि सेमीमध्ये नशीब बकासूरचं की बकासूरची गाडी कडेनं लागली आणि त्याच सेमीमध्ये मथुरची गाडी लागली होती. मित्रांनो, मागच्या एका मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये बकासूर आणि मथुरची गाडी एका सेमीत लागली होती आणि मथुरची त्या सेमीला हार झाली होती. त्यामुळे काही फॅन्सने मथुरवर वाईट कमेंट केल्या होत्या. त्यामुळे बकासूरचे मालक आणि नियोजन करणारे संतोष मामा साळुंखे यांनी एक निर्णय घेतला होता की जर यापुढे मोठ्या मैदानामध्ये बकासूर आणि मथुरची गाडी जर एका सेमीत लागली तर बकासूर त्या सेमीमध्ये पडणार नाही. आणि तेच कारण ठेवून बकासूर वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये सेमीला पळाला नाही. ते झालं मित्रांनो. काल भव्य दिव्य असं आंबेरीकरांचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये बकासूरने वाटेगावकरांच्या घाणंदकरांच्या बाब्यासोबत पळून द्वितीय क्रमांक पटकावला. मित्रांनो, आता बकासूर पुढच्या कोणत्या मैदानात पडणार तर ती अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, आज 7-12करांचं कातर खटावकरांचं मैदान पार पडणार आहे. त्या मैदानामध्ये बकासूर पडणार नाही, ही 100% खरी अपडेट आहे मित्रांनो. आणि पुढच्या एका नवीन महाराष्ट्र केसरी मैदानासाठी बकासूर सज्ज झालेला आहे, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक छोटंसं सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, बकासूर महाराष्ट्र केसरी खटावकरांचं 9-12 मौजे खटाव भुरकरवाडी फाटी येथे ओपनचं मैदान पार पडणार आहे. मित्रांनो, हे मैदान तालुका खटाव जिल्हा सातारा येथे पार पडणार आहे. मित्रांनो, हे महाराष्ट्र केसरीचं किताबाचं मैदान आहे आणि हे मैदान मंगळवार दिनांक 9/12/2025 रोजी सकाळी 8 वाजेपासून पार पडणार आहे. मित्रांनो, या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक 71,000, तृतीय क्रमांक 81,000, तृतीय क्रमांक 51,000, चतुर्थ क्रमांक 31,000 आणि उरलेले बक्षीस स्वरूपे व क्वार्टर फायनलसुद्धा या मैदानात होणार आहे. मित्रांनो, या मैदानात बकासूर पळणार का तर 100% आपल्याला बकासूर या मैदानात पळणार आहे. आणि या मैदानामध्ये बकासूरचा 100% पायरा हा बकासूरच्या दावणीचा वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये पळालेला बकासूरसोबत घरचा साथ तो म्हणजे महाराज 6300. मित्रांनो, हा नंदी बकासूरसोबत या मैदानामध्ये आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. कारण वडकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये हा जोड पळाला होता, पण सेमीमध्ये गाडी पळाली नाही. आणि आता हे मोठं महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये बकासूर महाराजसोबत 100% आपल्याला पळताना दिसू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक छोटंसं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.